आज आपण एक बायोचारचं प्रात्यक्षिक इथे अरेंज करत आहोत. आपल्या ज्योतीच्या तालुका कृषी अधिकारी गावडे मॅडम आहेत आणि आपलं पूर्ण ज्योती तालुक्याचा इथे स्टाफ आहे. तर या युनिटबद्दल एक थोडक्यात माहिती आपण सांगू. या प्रक्रियेमध्ये आपण एक 4-5 लाकडं खाली याच्यामध्ये ठेवत आहोत. आता हे ठेवल्यानंतर याच्या आधीची एक बेसिक गोष्ट समजून घ्या. इथे आपण ड्रमला मोठ्या आकाराची छिद्र पाडलेले. तर इथे बघितलं तुम्ही हे उभे 3 आहेत आणि थोडं साईडला बघितलं तर असे त्रिकोणी स्वरूपामध्ये आहेत. तर उभे अपोजिट साईडला आहेत आणि त्रिकोणी अपोजिट साईडला आहेत आणि वरच्या बाजूला मात्र छोट्या छोट्या आकाराचे डबल लेअरमध्ये छिद्र आहेत. ही झाली याची बेसिक संहिता. आता हा दुसरा जो भाग आहे त्याच्यामध्ये आपण साईडला ते काचतं. आता हा याच्यावर आपण ड्रम ठेवला, याच्यामध्ये लाकूड आता आपण याच्यावर झाकल्यामुळे आतला जो लाकूड फाटा आहे त्याला हा ड्रम लाल गरम होईल आणि आतल्यात भाजल्या जाईल आणि त्यातलं पाणी, त्यातली वाफ, त्यातले हवा आणि जे काही जळणार आहे तो सगळं कार्बन डायऑक्साईड इथून बाहेर पडेल. सगळं गॅप आहे त्यात जितकं बसेल तेवढे आपण सगळे लाकडं इथे असे अरेंज करतो. झाले सगळे. पाण्याची बाटली जास्त पाण्याची बाटली घ्या. ठीक आहे. आपल्याला तर व्हॉल्यूम किती वगैरे याच्याशी फार हे नाही. मुळात प्रिन्सिपल काय ते नाही झालं तरी ते थोड्या वेळानंतर दबतं. त्याच्यामुळे एखादा अर्धा फूट वरती आलं तरी चालतं. तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे काडेपिटे आहेत कोणाकडे? व्हिडिओ या सगळे बॅकग्राऊंड मध्ये बाकीचे त्यांच्याकडे नाही. घेऊन जाते वरती झालं. आता इंच गरम व्हायला लागेल आणि चटका बसायला अजून नाही. हा असं गरम 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 होत खाली जाणार. अजून तो लाकूड जे आहे त्यांनी अग्नी पकडला नाही. तर एकदा चांगला राप तयार झाला की मग आपण त्यावर हे करू. हां त्यात पण टाकू.
आपण पाणी पितो, पाणी हे आपण कशातलं पितो, बऱ्याच ठिकाणी ॲक्वागार्ड, प्युअर इट, वेगवेगळ्या ज्या वॉटर फिल्टर सिस्टीम्स आहेत, त्या फिल्टर सिस्टीममध्ये एक सँड फिल्टर असतं, एक चारकोल फिल्टर असतं. ते चारकोल फिल्टर म्हणजे याच्यापासून जो कोळशाची फाईन भुकटी आहे ती भुकटी असते. तर ती नारळाच्या करवंटीपासून बनते किंवा आपल्या लाकडापासून पण बनते. तर त्याच्यात परत तेच प्रिन्सिपल की बायोचार जो आहे त्याची ॲडसॉर्प्शन कॅपॅसिटी जास्त आहे, त्याचा सरफेस एरिया जास्त आहे, त्याच्यामुळे हवेतलं पण जो बॅड ओडर आहे तो शोषून घेण्याची त्याची क्षमता जास्त आहे. सचिन, झाकण ठेवावं लागतं. आता किती वाजले? 4:30, 5:30. तर 5:30 नंतर आपण हा जो वरचा धुराड आहे ना त्याच्यावर पण एक दगड ठेवून देऊ. त्याच्यामुळे काय होईल की हवा जायचं प्रमाण आणखी कमी होईल. तेवढं